हॅलो मॅडम, हा सिद्धू बोलतोय, सिद्धू. हां बोला. हा, तुम्ही येताय ना आज? म्हणजे तुम्ही मला डॉक्टरांकडे नेणार होता, लक्षात आहे ना तुमच्या? हो हो आहे ना. हा तेच. कॅन्सल करू नका प्लीज. अहो काय ना, मला अजूनही खूप म्हणजे खूप त्रास होतोय. आय, 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 आय. खूप दुखतंय हो मॅडम, खूप दुखतंय. हो, बोलता बोलता सुद्धा टणक मारतोय मी, कळतंय का? प्लीज प्लीज काहीतरी करा तुम्ही. हो हो मी येते, मी 10 मिनिटात पोचते. मी लोकेशन पाठवते तुम्हाला. हा हा हा, लोकेशन पटकन पाठवा प्लीज. वाटच पाहतोय तुमची मी. हो हो. आय आय ग, आय आय ग मॅडम. बघा असं होतं माझं. काय करायचं माणसाने कळत नाही हो. जगायचं की मरायचं हा एकच प्रश्न राहिलाय आता समोर. खूप अहो, तुम्ही पाठवलेल्या माणसाने फार म्हणजे फार म्हणजे फार मारलं हो मॅडम. प्लीज प्लीज काहीतरी करा. बरं बरं मी निघते. हां मी लगेच येते. हा चालेल चालेल मॅडम, लवकर या लवकर या, ठीक आहे. मी ठेवते फोन, येते लगेच. काय ग, इतक्या घाई कोण बोलवतंय? मी म्हणाले ना आता तुला, ऑफिसमध्ये अर्जंट काम आहे माझं, मला निघावं लागेल. ऑफिस मध्ये ना? हो. मग पळ बाई, उशीर व्हायला नको. हा मी निघते. हो हो. हा पप्पा, मला जरा काम आहे, मी आलोच. हा हो हो, युवा नेतृत्व. मला माहित आहे तुमचं बाहेर काय काम आहे ते. जरा इकडे या. हां अरे बोला. अरे धड चालता येत नाही, लंगडतोयस. एवढं लागलंय तरी बाहेर पडायचंय का? दुसरा हातपाय मोडून घरी यायचंय? संपत. अरे तुझ्या जिभेने काय हाड आहे की नाही? काहीही बोलतोस. अगं आई, तो बाहेर जाऊन हाडं मोडून आलाय, त्याला बोल. एवढं लागलंय तरी बाहेर जाऊन कडमडायचं. हा असा हात गळ्यात बांधून लंगडत जर बाहेर फिरलास तर लोक काय म्हणतील? म्हणतील की एवढं लागलंय तरी सिद्धिराज संपतराव गाडे पाटील लोकांच्या मदतीला धावून गेले. बघा काय राजा माणूस आहे. हा, बघ तुझा मुलगा अगदी यांच्या पायावर पाय ठेवतोय. आपल्याला काहीही झालं तरी चालेल, पण राजकारण मागे सुट्टा कामा नये. होय रे माझा राजा. बघ बघितलं बघितलं. पप्पा येऊ? जा, पण लवकर घरी परत ये. हो आत्ताच आलो. चला. हा सिद्धू किती सहज खोटं बोलतोय यांच्याशी, आणि हे सुद्धा डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि यांना कल्पना नाहीये एक दिवस हाच मुलगा यांचा मोठा विश्वासघात करणार आहे, आणि ही निलांबरी त्याच दिवसाची वाट पाहते. अरे डॉक्टर, काय म्हणता, कसे आहात? हो या बसा. बसता बसता. बरं तुम्हाला सगळं लक्षात आहे ना? कारण ते कुठल्या क्षणी येऊ शकतात. बरं त्या आल्या ना की त्यांना सांगायचं की मला ना बरं व्हायला 15 दिवस लागतील. ओके, बाकी तुम्हाला जे फेकायचं ना बिंदास फेका, फक्त खरं वाटायला पाहिजे. म्हणजे तुमची भूमिका एकदम अशी प्रभावशाली वाटली पाहिजे. सिद्धू भाऊ, हो तुम्ही कसली काळजीच करू नका. अहो आता तुम्ही फक्त माझा परफॉर्मन्स बघा. हो तुम्ही स्वतःच म्हणाल की डॉक्टर की सोडून तुम्ही ऍक्टिंग केली पाहिजे. अरे क्या बात आहे डॉक्टर, हेच ऐकायचं होतं मला. परफेक्ट सापडला तो. म्हणजे नशिबाने मिळाला तो एकदा. बरं या इथे. आपण जे बोललोय ते कोणालाही कळता कामा नये. अरे क्या बात आहे हो दादा. अरे होता कुठे इतके दिवस तुम्ही. बरं मी निघतो. ऑल द बेस्ट. फाडून टाका एकदम. हा चला. यार कुठे गेलाय मॅडम अजून? आय गॉड. देवा परमेश्वरा.
अहो मॅडम केवढा उशीर केला होता तुम्ही. ते जीव चाललाय माझा आणि ते मरायला टेकलोय हो मी. धड उठता येत नाहीये, बसता येत नाहीये, सगळंच अवघडून बसलोय हो मॅडम. थोडा तरी वेळ द्यायचा ना. तर डॉक्टर निघून गेला असतं तर काय केलं असतं. कोणालाही या जगात काळजी नाही हो माझी. आता आली आहे ना मी. चला, डॉक्टरांची केबिन कुठे आहे? ठीक आहे. जरा आधार देता का? दुखतंय हो. थांबा, बसा यावर. बसा. तेवढंही लागलं नाही हो मला. जातो चालत. हँडिकॅपच केला तुम्ही मला अगदी. उघडता का? हो, मे आय कम इन? येस. अरे बापरे, यांना काय झालंय काय? ओ काय सांगू हो डॉक्टर तुम्हाला. अहो पाय पार कामातून गेले तो माझे. पुढे टेकवता येत नाहीये, मागे टेकवता येत नाहीये. आता तुम्हीच सांगा ना काय करू मी. एक काम करा, तुम्ही या इथे या. आरामात या, एकदम आरामात. हा, सावकाश या, एकदम सावकाश या, एकदम आरामात. बसा इथे. सावकाश सावकाश. हो. बरं, इथे इथे दुखतंय का तुम्हाला? दुखतंय दुखतंय. बरं, इथे दुख. इथे इथे फार दुखतंय हो. मेलो मेलो. बरं, मला सांगा, पडला कुठे तुम्ही, म्हणजे कसे पडलात? अहो आता काय सांग. ते गाडीवर न पडले. पण काय झालंय डॉक्टर? खूप सिरियस आहे का? अहो, खूप सिरियस लिगामेंट इंजुरी आहे. काय? हो, सिरियस लिगामेंट इंजुरी. अहो, मला तर आश्चर्य वाटते की ते इथपर्यंत चालत आले कसे. अहो काय सांगू हो तुम्हाला. आलो कसा बसा. ओ आधारासाठी पण कोणी नव्हतो. आधारासाठी हात मागितला तर काही लोक व्हीलचेअर आणून देतात आहे. बरं, असू द्या, तुम्ही या इथे. आलो. या, सावकाश हा, एकदम सावकाश. सावकाश सावकाश सावकाश. बसा. हा, ओके. डॉक्टर, पण मग आता काय करावं लागेल? हे कसे बरे होतील? कसं आहे, त्यांना लिगामेंटला खूप सिरियस इंजुरी झाली आहे. काय? हो, लिगामेंटला सिरियस इंजुरी झाली आहे. हा, किमान 15 दिवस तरी. हो, 15 दिवस आपल्याला फिजिओथेरपी करावीच लागेल. आणि हो, 15 दिवस त्यांना रोज रोज इथे घेऊन यायचं. 15 दिवस? हो, इंजुरी सिरियस आहे ना. आणि कसं आहे, रिकव्हरी व्हायला वेळ लागेल तसा. आणि हो, एकही दिवस चुकवायचा नाही या ट्रीटमेंटचा. कंटिन्यू 15 दिवस त्यांना इथे आणावंच लागेल. एकही दिवस जर चुकला तर आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. बापरे. हो डॉक्टर. ठीक आहे, मी आता काही गोळ्या लिहून देतो, त्यांना त्या न विसरता द्या. डॉक्टर, मला यापुढे चालता येईल ना? नाही, म्हणजे कसं आहे, आता सांगता येणार नाही हो. अच्छा. कसं आहे, आता 15 दिवस आपण फिजिओथेरपी करू आणि मग काय असेल ते ट्रीटमेंट करून बघू ना पुढच्या पुढे स्टेटस. कारण इंजरी खूप सिरियस आहे. हो, सिरियस आहे. थँक्यू हो डॉक्टर. थँक्यू सो मच. तुमचे उपकार कसे काय फेडू मी. त्यात काय, माझं कामच आहे. बरं, ह्या घ्या गोळ्या, यांना वेळेवर द्या बरं का. आणि हो मॅडम, यांची काळजी घ्या बरं का. हो. हा. जयंत, मला भूक नाहीये. खरंच मला नाही जाणार आहे. जानू, असं कसं चालेल? आणि बघ, अन्नाला नाही म्हणत नाही.
तुला बरं नाहीये. वेळेत जेवण कर, नंतर गोळी पण घ्यायची प्लीज. जयंत मला फक्त ताप आलाय आणि डॉक्टर पण म्हणाले हे व्हायरल आहे. इतकं काहीच झालं नाहीये. इतकं काही झालं नाही जानू. तुला थोडं काही झालेलंही मला चालणार नाहीये. हे बघ, मला तू कायम हॅपी आणि फिट हवी आहेस. अशी दमलेली थकलेली मी नाही बघू शकत. आणि ऑफकोर्स तुला बरं करण्यासाठी जे जे करावं लागेल ना ते मी करेन. तुझ्या या अशा वागण्याने ना तू मला एका दिवसात बरं करून टाकशील. एक्झॅक्टली. हाच तर प्लॅन आहे माझा. हे घे. जानू, काय झालं? तिखट जास्त आहे का? नाही, तुझं प्रेम जास्त झालं. घे. आता आराम कर. तू लवकर बरी होशील स्वीटहार्ट. मी आहे ना. ऐकलं का मॅडम? डॉक्टर काय म्हणाले? 15 दिवस लागणार तर ट्रीटमेंटला. पूर्ण 15 दिवस. काय हो, आता माझं काम थांबणार आहे ना. तुमचं काम म्हणजे काय, माझा पाठलाग करणं. ते थांबलं तर काय बरंच आहे. ओ काय पुटपुट आहे? असं चिडून बोलू नका माझ्याबद्दल. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही त्या माणसाला मला मारायला सांगितलं ना, म्हणून अशी अवस्था झाली. ठीक आहे, आता ते झालं ते झालं. आता पुढचे 15 दिवस तुम्ही रोज इथे या माझ्या बरोबर. मला? माझा काय संबंध? तुम्ही तुमचा येऊ शकता ना. काय संबंध? अहो, तुमच्यामुळे मला मार पडला ना. आता या हॉस्पिटलमध्ये मी अशा अवस्थेत एकटा यायचा का? बरं ठीक आहे, राहू दे. मी माझ्या आई पप्पांना घेऊन येतो. हां, ते येतील माझ्यासाठी रोज. म्हणजे आई पप्पा आता रोज येतील. मग त्यांना कळेल ना की मला खरं कसं लागलंय ते. तर मग ते माझ्या हातात नसेल मॅडम. मग जे होईल ते होईल. ठीक आहे. एक मिनिट, मला ब्लॅकमेल करताय? ब्लॅकमेल? अहो काय बोलताय मॅडम तुम्ही? हां, अहो या शब्दाचं स्पेलिंग पण येत नाही मला. आणि मी कसं करीन हो तुम्हाला ब्लॅकमेल? मी फक्त शक्यता सांगितली की आता ते आले तर काय होईल म्हणून. आता काळजीपोटी येणार ना माझ्या. हां, मध्ये चौकशी करणार कसं लागलं काय लागलं. मग त्यांना कळणार तुमचं नाव, तुमचं त्याचं माझं सगळ्यांचाच आपला जो संबंध आहे. नाही ठीक आहे, मी येईन तुमच्या बरोबर. अरे मॅडम थँक्यू. सॉरी ते जरा एक्साइटमेंट जरा त्यामध्ये. तुमचा ड्रामा झाला असेल ना सगळा, तर मला ऑफिसला जायला उशीर होतोय. ऑफिस? हो. अहो ऑफिसला कशाला जात आहे? ऑफिसला जायची गरज नाही आता. तुमच्या हातापायाप्रमाणे डोक्यावरही परिणाम झालाय. अहो नाही म्हणजे मी म्हणत होतो की आपण घरी जाऊया. लक्ष्मी काकूंना एकदा सांगूया ना. माझ्या घरी? हा म्हणजे तुम्ही त्यांच्याच घरी जाता ना. हो, पण तुम्ही माझ्या घरी कशाला येणार आहात? हो असं काय म्हणता हो. आता तुम्ही माझ्यासोबत इथे आलात, माझी ट्रीटमेंट झाली, हे लक्ष्मी काकूंना सांगायला नको का? नाही नाही, काही गरज नाही. तुम्ही तुमच्या घरी जा, मला ऑफिसला जायचंय. ठीक आहे, जातो मी घरी. पण जाता जाता लक्ष्मी काकूंना सांगतो की हे सगळं तुमच्यामुळे झालंय. हो नाही नाही, ठीक आहे, चला माझ्या घरी.
चला मॅडम, मी सोडतो ना तुम्हाला. काही गरज नाहीये. आधी तुम्हाला धड बुलेट चालवता येणार आहे का नाही ते बघा. आणि काय तर म्हणे मला सोडताय. ठीक आहे, मग जा तुम्ही रिक्षाने, कारण मी तर तुमच्या घरीच जाणार आहे आधी. आणि लक्ष्मी काकू मग मला विचारतीलच ना की कसं आहेस बाळा, आणि असं विचारल्यावर मला खरं काय ते सांगावंच लागेल ना. आणि नेमकं त्याच वेळी तुम्ही नसालो घरी. ठीक आहे, तुम्हाला चालणार असेल तर येतो मी. नाही थांबा. चला येते मी. काश के हम होश में आने ना पाए, काश के हम. तुम्ही गाणं नाही म्हणलं तर चालेल का? ओके. काश के हम. तुम्ही गाणं म्हणू नका ना तर मी उतरीन. नाही 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 नाही, सॉरी सॉरी सॉरी. उतरू मी? नाही नाही नाही, सॉरी सॉरी, गप्पा गप्पा करू. जया, ताई तुम्ही? काय नाही का, सहजच गप्पा मारायला आले. कशी आहेस तू? मी छान आहे ताई. तुम्ही कशा आहात? मी सुद्धा बरी आहे. काय ग जया, तुझा नवरा खूप दारू प्यायचा ना? म्हणजे आताही पितो की सोडली दारू त्यानं? अहो ताई, प्यायचा तो दारू. पूर्ण पेताड होता तो. पण आता शिवत सुद्धा नाही. पूर्णपणे सोडली त्याने दारू. हो का? एकदा त्याला मी डॉक्टरांकडे घेऊन गेली. खूप मोठे डॉक्टर आहेत ते. त्यांना मी सांगितलं ताई मला ह्यांचं दारू पिण्याचा किती त्रास होतो ते. मग डॉक्टरांनी ना मला एक औषध दिलं. ते ना दुधात टाकून द्यायचं. मी त्यांना ते रोज द्यायची प्यायला. आता पूर्णपणे सुटली दारू. हो का? जया, मला आणून देशील ते औषध? ताई तुम्हाला? तुमच्याकडे तर कोणीच दारू पित नाही. अगं मला नाही काही. माझी ना एक मैत्रीण आहे, तिचा मुलगा ना प्रेमभंगामुळे खूप दारू प्यायला लागलाय ग. काल आली होती बिचारी रडत. अपेक्षा असते ना एखाद्या माणसाला, म्हटलं करावी मदत म्हणून तुला विचारलं. देशील ना? पण ते औषध फक्त दारू पिणाऱ्यांनाच द्यायचं. कारण इतर कोणाला ते दिलं तर चालणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय. हो का? मी सांगेन तसं माझ्या मैत्रिणीला. मी थांबलत कशाला, चला की. सिद्धू, अरे थांब थांब बाळा. काय रे बाळा, बरं आहेस का? डॉक्टरांकडे गेला होतास का? हा, आत्ताच आलो. ठीक वाटतंय ना तुला? हो, आता बरं आहे थोडं. तू बरी वेळेत आलीस ग. काय ग, तिकडे कामावर सगळं ठीक आहे ना? काम व्यवस्थित होतंय ना? हो आई. हा काकू, तुम्हाला खरं सांगू का? अहो, माझा ऍक्सिडेंट बाईक धडकल्यामुळे झालाच नाही हो. अगं बाई, मग? अहो कसं आहे, कोणाला तरी मी अजिबात आवडत नाही हो. त्यांनी मुद्दाम केलंय होय. सगळं सगळं ठरवून आहे, सगळं ठरवून.
अरे देवा, अशी कशी आहे माणसं? या जगात आता माणूस की उरलीच नाहीये का? कुणी असं वागू शकतं का? ऐकलंच ना ग भावना? सिद्धू, तू काही काळजी करू नकोस. ज्याने कोणी हे केलं ना तिचं फार काही बरं होणार नाही. अहो काकू ठीक आहे हो, म्हणजे आता कोणी केलंय का त्यांनी कोणाला करायला सांगितलंय माहित नाही ना. माहित नाही आता. आणि अशी बरीच लोक येतो आपल्या गावात ज्यांना नाही आवडत हो मी. काही असलं तरी ही काही वागण्याची पद्धत आहे का? काही कळत नाही मला. भावना ग, असं कसं कोणी वागू शकतं? तुला सांगते, ज्यांनी कोणी हे केलंय ना त्या व्यक्तीला झोपही लागणार नाही धड. देव त्याला चांगला धडा शिकवणार आहे बघ. अहो काकू एवढ्या शिवाशाप नका देऊ. आता कदाचित त्यांना माहित नसेल ना मी कसा आहे ते. गैरसमज झाला असणार त्यांचा. पण एक ना एक दिवस काकू त्यांना नक्की कळेल की मी खरा कसा आहे ते. सिद्धू, अरे बाळा, किती चांगला मुलगा आहेस तू. कोणीतरी तुला चांगला मार लागेल अशी सोय केली तरी तू त्याच्याबद्दल चांगलाच विचार करतोयस. कमाल आहे. बघतेस ना भावना, कुणीतरी बघ ना किती लागेल याची सोय केली तरी हा मुलगा मला त्यांच्या विरोधात एक शब्दही बोलू देत नाहीये. तुझ्याशी बोलण्याच्या नादात नेहमी असंच होतं. हातचं काम सोडून मी इथे उभी आहे बघ. बरं, तू चहा घेणार का? आमच्या भावनाच्या हातचा चहा आवडतो ना तुला? आई, अगं काय कर की 1 कप चहा त्याला पटकन. हो काकू, तुम्ही चहाचं नाव काढलं आणि तलप आली हो. चहा पिऊन खरं सांगू तर माझा मूड एकदम फ्रेश होईल. सगळं दुखणं आहे ते एकदम पळून जाईल बघा. बरोबर, तू चहा घे, मी आलेच. हा, चालेल. चहा. ताई, ओ ताई, ताई, दादा, ताई आहेत का घरात? हो आहे ना. ललिता, ललिता, आले आले. जया आले बघ. चहा घ्या. मी जरा जयाशी बोलून घेते. तिचं काही काम आहे. आलेच. हो. आणलंच औषध? हो ताई, आणलं. पैसे ठेव. आणि तू हे औषध मला दिलंस हे कुणाला सांगू नको. नाही, ते कोणाला नाही सांगणार. येऊ मी आता? चल. ललिता, जरा इकडे ये. दिलेत पैसे नेहमीप्रमाणे? काय चाललंय तुमचं? तिने पैसे मागितल्यावर तुम्ही लगेच पैसे द्यायला तयार झालात. तिने पैसे का मागितले, कशासाठी मागितले, त्याची तुम्हाला शहानिशा करायला नको का? हे बघा, एवढं उदार होऊन नाही चालत. लोक आपल्याला कधी फसवतील, आपला गैरफायदा घेतील, काही सांगता येत नाही ना. बरोबर ना? काय ना, आपण भावनांना किंमत देतो, पण ही माणसं पैशाला किंमत देतात. म्हणून म्हटलं. बरोबर आहे तुमचं. पण तिची सुद्धा अडचण आहे. आई आजारी आहे ना तिची, म्हणून दिले पैसे. तुम्हाला पटतंय ना? योग्य वाटतंय ना? ठीक आहे. ललिता, जरा इकडे. काय झालं? दचकायला काय झालं? तुम्ही आता लगेच बोलवलात ना म्हणून. तुम्हाला काम का आलंय? काही टेन्शन आहे का? छे हो, स्वयंपाकघरात होते ना. उकाडा खूप होता, शेगडी जवळ होते. ठीक आहे. ललिता, घ्या कप लिहून ठेवा.
काय चाललंय? वा मालिश. भावना, मला इतकं बरं वाटतंय ना की आनंदी आता इतर मुलांसारखं व्यवस्थित चालू शकणार आहे. हो ग वहिनी, मलाही असं झालंय ना, कधी एकदा आनंदी बाकी मुलांसारख्या धावतायत. भावना आहे, माझा पाय कधीपर्यंत बरं होईल? आनंदी, आता लवकरच तुम्ही बऱ्या होणार आहात आणि मग बाकी मुलांसारख्या तुम्ही चालू शकणार, धावू शकणार, ग्राउंडवर हवं ते खेळू शकणार. आणि मग आमची आनंदी घरभर दुडू दुडू धावणार आहे, पायाला भिंगरी लागल्यासारखी. आणि सगळ्यांना दमून टाकणार आहे, हो ना? अगदी खरंय. आणि बरं का भावनाई, छान मालिश करा आमच्या आनंदीला. आता झाली ते मालिश. आनंदी, झोप येते? हो. हो ग, झोप आलीये तिला. मग चला आज जाऊन झोपूया आपण. हो भावना आहे. तिला खोलीत घेऊन जा. हो हो, थांबा. भावना, भावना, भावना बाहेर ये. कोण आहे तुम्ही? हो, एक छोटीशी गोष्ट क्लिअर करायची होती म्हणून आले होते. मी बसू का? बसा. सर बसा ना तुम्ही. भावना कुठे? बोलवा तिला. भावना, भावना. हाय भावना, तुझ्याकडे थोडं काम होतं. एक इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी दादावर केस केली कर्ज न फेडल्यामुळे. केसही कंपनीच्या अपोजमध्ये. सो जेव्हा जेव्हा केसची हिअरिंग असेल तुला कोर्टात हजर राहावं लागेल. काय? काय? हो, बरोबर ऐकलंस तू. पण माझा या सगळ्याशी काय संबंध आहे? मी आधीच तुम्हाला सह्या करून सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स दिलेत. मग आता मी कोर्टात येण्याचा काय प्रश्न आहे? भावना, तू विसरलीयस का? दादाने सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली होती. तू सह्या करून मोकळी झालीस म्हणजे तुझ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज संपल्या असं होत नाही ना. तुझ्या सह्यांमुळे आम्ही मालक झालो, पण दादाने अजून काही ठिकाणी सायनिंग ऑथॉरिटी तुझ्याकडेच ठेवली. सो मला पुढे काही डिसिजन्स घ्यायचे असतील तर मला तेव्हा त्यावेळी तुझी सही लागणार. आणि कंपनीवर केस झाली तर त्यात तूही अडकशील. सो कोर्टात तुला यावंच लागेल. नाही, मला यायला नाही जमणार. ओके, ठीक आहे. मग माझ्या दादाशी तुझा काहीही संबंध नाही असं एका पेपरवर लिही आणि साईन करून दे. मला नाही जमणार. का? कारण तुम्हालाही चांगलंच माहिती आहे, मी जर का श्रीकांत सरांशी संबंध नाही असं लिहून दिलं तर माझा आनंदींशीही काही संबंध नाही असं तुम्ही अर्थ काढायला कमी करणार नाही. स्मार्ट. हा, मग एक काम करा, तुमच्याकडे प्रॉपर्टी आली आहे म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत. मग त्याच पैशातनं तुम्ही तुमचं लोन फेडून टाका आणि प्रॉब्लेम सोडवून टाका. हो, ग्रेट. खूप छान आयडिया दिलीस तू. इम्प्रेसिव्ह. म्हणजे उद्या कोणी ऐरागेरा उठून माझ्या दारात येऊन दादाच्या नावाने पैसे मागेल आणि त्याला मी ते देऊन टाकायचं. माझ्या दादाने खरंच कर्ज घेतलं होतं का, कधी घेतलं होतं, किती घेतलं होतं हे न विचारता मी त्याला ते पैसे देऊन टाकायचे. त्यापेक्षा तू एक काम कर ना भावना, आम्ही आणलेल्या पेपर्सवर सह्या करून दे. पुढे काय करायचं ते मी बघते. आता काहीही करून विश्वाला हे औषध प्यायला दिलं पाहिजे.
हे आता कुठेतरी लपून ठेवायला हवं. विश्वा हं? काय रे एवढ्या घाईत कुठे निघालास? काय नाही बाबा, ते स्वयंपाक झालाय की नाही ते बघायला चाललंय. आई, हा जेवण रेडी आहे का? भूक लागली आहे. 5च मिनिटं थांब. आप्पांचं झालं ना की आपण बसू. वाढते मी. फ्रीज मध्ये काही चीज वगैरे आहे का? अरे आता कुठे खातोयस काहीतरी? 5 मिनिटात वाढते म्हटलं ना. काय शोधतोयस? अरे काय काय अगं 5 मिनिटं आहेस म्हणालीस ना, तोपर्यंत टाइमपास म्हणून खाऊ दे ना. अरे नको असं अरबट सरबट काही खाऊस. बरं थांब, मी देते. मी नाही का घेऊ शकत? हो रे राजा, घेऊ शकतोस तू, पण तुला मी खायला दिलं की मला बरं वाटतं ना, म्हणून. हे घे. आणि बरं लवकर कर, खरंच भूक लागली. हो वाढते. हे इथं ठेवून चालणार नाही. कुठं काय काय नाही झालंय. हो तिकडं. मला काय धाड भरली? मला काय ताप बीप येत नसते. उन्हाच्या झाडा लागल्यात म्हणून काय नाही झालेलं. आरती, आ? अगं ये आरती, इकडे ये, इकडे ये आधी, अगं ये. अगं चांगलंच तापलंय की अंग तुझं. अगं तुला किती वेळा सांगितलं समजा सावकाश करत जा म्हणून. येळेवर झोपत जा, येळेवर खात जा, पण माया आंधळीचं ऐकशील तर पोरगी कसली आरती. आता पडलीस ना वा आजारी. आई तू आंधळी नको ना म्हणून घेऊ स्वतःला. मला नाही आवडत. हा आता या आंधळीला म्हणायचं नाही तर काय म्हणायचं ग? म्हण मग काय म्हणायचं ते. माझं काय ऐकायलास तू? जाऊ दे. सांगा लागले मला काय नाही झालं तरी. डॉक्टरकडे जायला वय. हा आरती बघितलंस, हा पोरगा आपला कुणी बी लागत नाही, पण आपल्यासाठी किती करतोय बघ. अगं रक्ताची माणसं बी एवढं करत नाही. हा काल भेटलेला पोरगा पण किती जीव लावलाय बघ आपल्याला. अगं नशिबानं अशी माणसं मिळतात. आरती हे पैसे ठेव तिथं. त्यानं पैसे तुला दिलेत ना, तूच ठेव. अगं काय पाहिजे ते? तूच ठेव डब्यात. ठेव ठेव.
डॉक्युमेंट्स द्या. बसा. हे बघ भावना, आम्ही जे सांगतोय ते तुझ्याच चांगल्यासाठी सांगतोय. इतका इश्यू करण्याची काहीच गरज नाही. इट्स जस्ट अ साइन. बिग डील. साइन कर, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आम्ही निघून जाऊ. बघू कागदपत्र. पेन. वकील से थँक्यू. आलो सांग. ये माझ्यावर. आई, आई, आई तुला माहितीये ना, ती माणसं चांगली नाहीये. मला त्यांना सही देताना खूप भीती वाटते. आज ते सही मागतायत, उद्या आणखीन काही मागितलं तर, आपल्याला कशात अडकवलं तर. तू काळजी करू नकोस. मी वाचलंय अगं सगळं. त्यांना आनंदी हवी असं कुठेही लिहिलं नाहीये यात. त्यांना फक्त त्यांची प्रॉपर्टी हवी. देऊन टाक बाई त्यांची प्रॉपर्टी त्यांना आणि मोकळी हो. घे, खर्च आहे. काय असेल यांच्या मनात? कशासाठी आले असतील? एकदा चेक करा. सह्या केल्या आहेत. व्हेरी गुड. सह्या बरोबर आहे. ग्रेट. सर तुम्ही पुढे वा, आम्हाला एक इम्पॉर्टंट काम आहे. आम्ही येतो नंतर. ओके, बाय. आनंदी कुठे? मला भेटायचंय तुला. माझी जान उठली. घे, बस. कॉफी घे. कसं वाटतंय तुला आता? खूप बरं वाटतंय. जयंत, तुला मी आजारी असलेलं बघवत नव्हतं म्हणून कदाचित मी लवकर बरी झाली. आणि अरे, त्या डॉक्टरांच्या हातात पण जादूच होती. त्यांनी दिलेल्या औषधाचा लगेच गुण आला. डॉक्टरांच्या हातात जादू तर होती जान्हवी, म्हणून त्यांना बक्षीस देऊन आलो मी. जयंत, कसला विचार करतोयस? कसला नाही. मला विचारायचं होतं, तू एवढ्या लवकर का उठलीयस? अजून थोडा वेळ झोपायचं होतं ना. हे बघ, चेहरा बघ, किती किती थकलेला दिसतोय तुझा. जयंत, अरे मी खूप वेळ झोपले माहितीये. मी याआधी कधीच मला ताप आलेला असताना एवढा वेळ झोपलीच नाहीये. त्यात जयंत परीक्षा तोंडावर आल्यात. मला ना खूप टेन्शन आलंय आता. जयंत, हा ताप जर असाच कंटिन्यू झाला असता तर काय केलं असतं मी? आणि थँक्यू, तू माझी इतक्या प्रेमाने काळजी घेतलीस ना, म्हणून मी लवकर बरी झाली. आणि आता खरंच मला आरामाची गरज नाहीये. ठीक आहे मी. पण तू परीक्षेचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस.
बिकॉज आय एम शुअर तू चांगल्या मार्काने पास होणार आहेस. आत्तापर्यंत तुला किती मेडल्स, किती सर्टिफिकेट मिळाले आहेत. तू एक्स्ट्रा कॅरिक्युलर ॲक्टिव्हिटीज, अभ्यास हे दोघांमध्येही कायम पुढे असतेस ना. या सगळ्या गोष्टींमुळेच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. हो का हम्म. जयंत, तशी मी अभ्यासात चांगली आहे, पण माझे बाबा ना कायम एक गोष्ट म्हणतात, माणसाला आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी थोडंसं भीती वाटणं, घाबरणं खूप महत्त्वाचं असतं. भीती तर असायलाच हवी, पण आयुष्यात एम पण असायला हवं. कारण फक्त भीती असली तर जायचं कुठे हे विसरायला होतं ना. ओके, आता बाबांची भीती आणि तुझं एम ह्या दोन्ही गोष्टी डोक्यात फिक्स करून मी एक्झामला जाईन. आता तू निवांत कॉफी घे, मी आलो. जयंत, थँक्स. I'll always be there for you, Jan.